विधान परिषदेच्या उमेदवारीबाबत शिंदेंनी दिलेल्या ऑफर संदर्भात आज बच्चू कडू यांची पत्रकार परिषद। कडू काय भूमिका घेणार याकडे लक्ष। विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपच्या 5 उमेदवारांची यादी जाहीर। सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे आणि प्रमोद जठार यांना संधी, तर पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांना उमेदवारी। उपमुख्यमंत्री शिंदेंनी शिवसेनेच्या उपनेत्यांची बोलावली तातडीची बैठक। विधान परिषद निवडणुकीसाठी आणि पक्षातील नाराजीच्या पार्श्वभूमीवर नंदनवन इथे होणार मंथन। बीडच्या मस्साजोग सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतमोजणी। संतोष देशमुख यांच्यानंतर सरपंचपदी कुणाला संधी मिळणार याकडे लक्ष। पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान। 142 जागांसाठी होणाऱ्या मतदानाकरता कडेकोट सुरक्षा व्यवस्था। पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी विजयी चौकार लगवणार की भाजपचं कमळ फुलणार? केरळ, तामिळनाडूत सत्ता बदल होणार का? झी 24 तासवर संध्याकाळी 6 वाजल्यापासून पहा AI एक्झिट पोल। ज्या कंपनीच्या विमानात अजित पवारांचा अपघात, त्याच VSRच्या विमानातूनच पार्थ पवारांचाही प्रवास। अंजली दमानियांची पार्थ पवारांवर टीका, तर विमान VSRचं होतं याची कोणतीही कल्पना नव्हती, पार्थ पवारांचं स्पष्टीकरण। दिंडोरी कार अपघात प्रकरणी अहवाल सादर। अहवालात ठेकेदारासह प्रशासकीय अधिकाऱ्यांवर ठपका। अपघाताला रस्ते बांधकामातील हलगर्जीपणा जबाबदार असल्याचंही अहवालात नमूद। भोंदू खराची 7व्या गुन्ह्यातील पोलीस कोठडी संपली। दुपारी खरातला VCद्वारे पुन्हा कोर्टात हजर करणार, तर गुंगीकारक औषधाचं गूढ अद्यापही कायम। नाशिक कंपनी धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपींची पोलीस कोठडी संपली। आरोपींना आज कोर्टात हजर करणार। दानिश शेखच्या मोबाईलमधून धक्कादायक डिजिटल धागेदोरे। अकोल्यात कथित धर्मांतर प्रकरण समोर। युवकानं तरुणीला घरात 5 दिवस ठेवलं। युवकाविरोधात गाझियाबाद पोलिसात तक्रार दाखल। कोल्हापुरात 15 तरुणींचं लैंगिक शोषण। आरोपी शाहिद सनदीवर अत्याचाराचा आणखी एक गुन्हा दाखल। शाहिदचा मित्रही पोलिसांच्या ताब्यात। शाहिदला आज कोर्टात हजर करणार। आणि आज आणि उद्या विदर्भातील सर्व जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट। महाराष्ट्रासह देशभरात 50 जवळ पारा गेल्यानं सर्वसामान्य बेहाल, तर लातूर जिल्ह्यात उष्माघाताचा 4था बळी।